स्नेह, प्रेम, जिव्हाळा आणि एकोप्याचा संदेश देणारा सण मकर संक्रांत. संक्रांतीचा सण मोठा नाही, आनंदाला तोटा. भारतीय सणांचे वैशिष्ट्यच असे आहे की प्रत्येक सण हा आपापल्या परीने मोठा आणि महत्त्वाचा तर आहेच, सोबतच आनंदाची, स्नेहाची, मनमुराद प्रकरण करणाराही आहे. भारतीय सण म्हणजे केवळ रूढी, परंपरा यांना जखडलेले उत्सवी दिवस नाहीत, तर ज्ञान, विज्ञान, निसर्ग, आरोग्य, आयुर्वेद यांचा तो एक अपूर्व मेळ असतो. म्हणूनच आपले सण ही आपली जीवनशैली आहे. आचार, विचार, संस्कार, संस्कृतीचे ते एक अधिष्ठान आहे. एकमेकांमध्ये स्नेह, प्रेम, जिव्हाळा आणि एकोपा वाढावा हा मकर संक्रांती सणाचा संदेश आहे. म्हणूनच तिळगुळ घ्या गोड बोला असे या दिवशी आवर्जून म्हटले जाते. आता तिळगुळ का आणि या सणाचे नाव मकर संक्रांतच का या प्रश्नाची उत्तरे समजून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. मकर संक्रांतीचा सण दरवर्षी 14 जानेवारीला येतो. गेल्या वर्षाप्रमाणे क्वचितच 15 जानेवारीला संक्रांत येते. दरवर्षी 14 जानेवारी रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. आता सूर्याचा मकर राशीत प्रवेश म्हणजे काय हे समजावून घेऊ. इंग्रजी कालगणनेप्रमाणेच हिंदू वर्षही 12 महिन्यांचे आहे आणि हे वर्ष 12 राशींमध्ये विभागण्यात आले आहे. पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. पृथ्वीची ही संक्रमणे 12 समान भागांत व अंशात विभागण्यात आली आहेत. हे 12 भाग म्हणजेच मेषापासून मीन पर्यंतच्या 12 राशी होईल. वास्तविक सूर्याभोवती पृथ्वी फिरते. मग सूर्य अमुक एका राशीत गेला असे का म्हणतात, तर कालगणना निश्चित करण्यासाठी. आपल्या संस्कृतीने सूर्य स्थिर असूनही तो पृथ्वीभोवती फिरतो अशी संकल्पना मांडून त्याप्रमाणे कालगणना निश्चित केली. म्हणूनच सूर्याचा अमुक एका राशीत प्रवेश झाला अशी संज्ञा रूढ झाली. थोडक्यात वर्षभराच्या कालावधीत सूर्य 12 राशींतून भ्रमण करतो, म्हणजे सूर्याची 12 संक्रमणे होतात. म्हणजेच वर्षात 12 संक्रांती येतात. पण मकर संक्रांत ही त्यातली सर्वात महत्त्वाची मानली जाते. कारण सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाला की तो एका विशिष्ट गतीने उत्तरेकडे सरकू लागतो. उत्तर गोलार्धात राहणाऱ्या भारतीयांना उत्तरायणात अधिक प्रकाश, उष्णता यांचा लाभ होतो. सूर्य म्हणजे शक्ती आणि आरोग्य अशी सांगड घालण्यात आल्याने या दिवसाला उत्सवाचा, आनंदाचा दिवस म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. थोडे जाणीवपूर्वक निरीक्षण केले तर लक्षात येते की जानेवारी ते जून या कालावधीत दिवस मोठा असतो, कारण या काळात सूर्य उत्तरायणात असतो. मकर संक्रांत ते कर्क संक्रांत या काळाला उत्तरायण म्हणतात आणि कर्क संक्रांत ते पौष महिन्यातील मकर संक्रांत या काळाला दक्षिणायन म्हणतात. दक्षिणायन काळात दिवस लहान असतो. जवळपास सर्व हिंदू सण हे तिथीनुसार साजरे होत असले तरी मकर संक्रांतीचा दिवस या तिथी ठरलेली नाही, म्हणून तो तारखेप्रमाणे साजरा करण्यात येतो. उत्तरायण हा शुभकाळ मानण्याची पद्धत असली तरी संक्रांत येणे म्हणजे अनर्थ ओढवणे अशी भयसूचक कल्पना त्यामागे आहे. सूर्याच्या मकर राशीच्या संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवितीकरणही कालोखात झाले आहे. संक्रांत हे एक दैवी स्वरूप असून लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड, 9 बाहू असे तिचे स्वरूप असून दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण या गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी संकटांच्या सूचक मानल्या जातात. मात्र संक्रांतीला देवी मानणे ही ज्योतिषीय कल्पना आहे असे अभ्यासकांचे मत आहे. दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या पंचांगात संक्रांतीचे वाहन, शस्त्र, वस्त्र या संदर्भात माहिती प्रसिद्ध केली जाते आणि संक्रांतीचा कोप टाळावा यासाठी कोणकोणती दाने द्यावीत याचीही माहिती दिलेली असते. संक्रांत ज्या दिशेकडून येते तिकडे समृद्धी मिळते, ज्या दिशेला जाते तिकडे संकटे कोसळतात असे मानले जाते. म्हणूनच संक्रांत येणे म्हणजे संकट कोसळणे असा वाक्प्रचार रूढ झाला आहे. एका अर्थाने हा सणाचा दिवस असला तरी त्या दिवशी कोणतीही शुभ कार्य केली जात नाहीत. संक्रांत हा एक श्राद्ध योग्य दिवस असून त्या दिवशी पितरांची पूजा करावी आणि तीळ उदकाचे दान द्यावे असे आपले शास्त्र सांगते. पौराणिक कथानुसार जगदंबेने या दिवशी संक्रासुराला ठार मारले, म्हणून तिला संक्रांती हे नाव पडले. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत किंवा करीदिन अशा 3 दिवसात हा सण विभागलेला आहे. वरून तीळ लावलेली बाजरीची भाकरी, ताजे लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, त्यावर तूप, ओले खोबरे, कोथिंबीर, पावटा, वांगी, गाजर, घेवडा यांची मिश्र भाजी आणि वांग्याचे भरीत याचा नैवेद्य दाखवून भोगीच्या दिवशी हा आहार घेतला जातो. आहारशास्त्रानुसारही संक्रांतीला खूप महत्त्व आहे. जानेवारी महिन्यातील थंडीच्या दिवसात शरीर कोरडे, रखरखीत आणि वृक्ष बनलेले असते. आहारशास्त्रानुसारही संक्रांतीला खूप महत्त्व आहे. जानेवारी महिन्यातील थंडीच्या दिवसात शरीर कोरडे, रखरखीत आणि वृक्ष बनलेले असते. त्वचेला आणि शरीराला स्निग्ध पौष्टिक आहाराची गरज असते. म्हणून या प्रकारे शरीराला बळ आणि स्निग्धता देणारा भरपूर पौष्टिक आहार घेतला जातो.
पुढे येणाऱ्या उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी पुरेसे बळ शरीरात निर्माण व्हावे म्हणून आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तिळाचे उटणे लावून अंघोळ केली जाते. स्निग्धता आणि उष्णता निर्माण व्हावी म्हणून तिळाचा आहारात जास्तीत जास्त वापर केला जातो. भोगीच्या दिवशी काही ठिकाणी बाजरीची खिचडी, तिळाची चटणी, मुगाचे वरण आणि लोणी वा तूप असा साजूक सकस बेत असतो. संक्रांतीच्या दिवशी तीळ मिश्रित पाण्याने अंघोळ केल्यावर देवदर्शन घेतात. देवाला तिळगुळाचा प्रसाद अर्पण करतात. या दिवशी मोठ्यांनी लहानास तिळगुळ द्यावा अशी वहिवाट आहे. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाच्या पोळ्यांचा बेत असतो. कोकणात घावन घाटली करतात. संक्रांत हा खास करून स्त्रियांचा सण आहे. संक्रांतीच्या दिवशी घरोघरी स्त्रिया हळदी कुंकवाचा समारंभ आयोजित करतात. या समारंभाच्या दिवशी स्त्रिया एकमेकांना भेटतात, एकमेकांची सुख दुःखे जाणून घेतात, मैत्री वाढवतात. मैत्रीची खूण म्हणून तिळगुळासोबत एखादं सुवासिक फूल, गजरा आणि उपयोगी भेटवस्तू देतात. आजकाल मकर संक्रांतीच्या कितीतरी दिवस आधी वेगवेगळ्या सुंदर, स्वस्त आणि उपयुक्त वस्तूंनी बाजार फुलून गेलेला दिसतो. साड्या, दागिने, मिठाई, भेटवस्तू यांची मोठी उलाढाल बाजारात होते. मातीची 5 मडकी घेऊन त्यात तीळ, भुईमुगाच्या शेंगा, उसाचे कांडे, बोरे, कापूस, हळदी कुंकू वगैरे घालून स्त्रिया एकमेकींना वाण देतात. या दिवशी नववधूंना हलव्याच्या दागिन्यांनी सजवून तिचे कौतुक करण्यात येते. पूर्वी हे हलव्याचे दागिने तयार करण्यासाठी वेगवेगळ्या खायच्या पदार्थांपासून काटेरी हलवे बनवले जात. आता मात्र असे दागिने बाजारात सहज विकत वा भाड्याने मिळतात. संक्रांतीच्या दिवशी म्हणजे करी दिनाला वर्षाच्या आतील मुलामुलींचे बोर नाहन केले जाते. या दिवशी मुलांच्या डोक्यात बोर, गोळ्या, बिस्किटे, चॉकलेटचा वर्षाव केला जातो आणि त्यावेळी इतर बाळगोपाळांचा मेळावाही हजर असतो. मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. उत्तर भारतात या सणाला खिचडी संक्रांती म्हणतात. बंगालमध्ये काकवीत तीळ घालून तिळवा नावाचा पदार्थ बनवतात म्हणून तिथे या सणाला तिळवा संक्रांती म्हणतात. आणि दक्षिण भारतात तर पोंगल या नावाने 3 दिवस हा सण उत्सव साजरा करण्यात येतो. संक्रांती काळातले वैशिष्ट्य असे की या काळात आकाश निरभ्र असते, हवा आल्हाददायक आणि वेगवान असते. पतंग उडवण्यासाठी तसे वातावरण म्हणजे पर्वणीच. संक्रांतीच्या काळात आकाश वेगवेगळ्या रंगांच्या आणि आकारांच्या पतंगांनी सजलेले असते. मुंबई, मद्रास, हैदराबाद, उदयपूर, राजस्थान वगैरे ठिकाणी खास काईट फेस्टिवल आयोजित केली जातात. मांजा, फिरकी आणि पतंग यांची जणू चढाओढ सर्वत्र सुरू असते. संक्रांतीचं महत्त्व आहे ते एकमेकांबद्दलचा जिव्हाळा, स्नेह निर्माण करण्याचे. या दिवशी आपल्या नातेवाईकांना, इष्टमित्रांना तिळगुळ, शुभेच्छा पत्रे तर पाठवली जातातच, परंतु आजकाल वृद्धाश्रम, अनाथाश्रम, तुरुंगातील कैदी, अंध, अपंग, विद्यालये या ठिकाणी संक्रांती निमित्त तिळगुळ वाटपाचे कार्यक्रम करून या घटकांना ते एकटे नाहीत तर सारा समाज तुमच्या सोबत आहे असा विश्वास देण्याचा स्तुत्य उपक्रम अनेक संस्थांतर्फे राबवला जातो. जाती, धर्म, गरीब, श्रीमंत असे सर्व भेद दूर करणारा असे आजच्या आधुनिक प्रागतिक विचारांना अनुसरून या सणाचे स्वरूप बदलत आहे आणि ते नक्कीच स्वागतार्ह आहे.